आणि त्यातल्या त्यात आमच्या जिल्ह्यातले काही लोक आमच्या बीड जिल्ह्याची बदनामी व्हायला लागली. अरे तुमची बदनामी चाटायचे का? महादेव मुंडे 15 महिन्यापासून जिल्ह्याची बदनामी चाटायचे का आम्हाला? 15 महिन्यापासून महादेव मुंडेचे गुन्हेगार आरोपी सापडत नाहीत. एक, आणि संतोष देशमुखला इतक्या ब्रुटली मारलं जातं. तुम्ही मारता आणि तुम्हीच बदनामीचे कावे काढता. ही कुठली पद्धत आहे? मारला का? कशामुळे मारला? अरे एखाद्याला बोट लावायची सुद्धा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा बनवलाय, आम्हाला जे संविधान दिलंय, त्या संविधानामध्ये बोट लावायची सुद्धा तुम्हाला मुभा दिलेली नाही. मग तुम्ही इतक्या बेकार पद्धतीने आमचा संतोष का मारला? इतक्या बेकार पद्धतीने आमचा महादेव मुंडे का मारला? महादेव मुंडेचे आरोपी अजून का सापडत नाहीत? डीवायएसपी कडे चार्ज दिलाय. मी काल बोललो होतो राग परत एसपीला बोललो, पण एसपीने त्या डीवायएसपी बरोबर एलसीबीची सुद्धा ऑर्डर काढलेली आहे. एलसीबीचे लोक सहकार्य, माझा एलसीबीवर विश्वास आहे बीडच्या 100%. महादेव, काही लोक गायब झालेत. ज्यावेळेस एसपींनी ही ऑर्डर दुसरीकडे काढली की महादेव मुंडेचे मारेकरी परळी शहरातून गायब झाले. आणि हे संतोषला ज्या पद्धतीने मारलेले, ही पद्धतीचा राग आलेला आहे. बीड जिल्ह्याची कुठेही बदनामी होत नाही, काय नाही. उलट बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे हे गुंडागर्दी समूळ नष्ट होणार आहे. आणि सांगितलं कोणालाही सोडणार नाही. मग तुम्हाला सुद्धा काय माहिती असलं तर सांगा, माझ्याकडे जसं तुम्ही काढा.